ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सतत मुसळधार पाऊस पडतो। या पावसामुळे अनेक ठिकाणी शेती असेल, घर असेल याचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेला आहे। आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। साहेब, 35-40 वर्षाचं तुमचं राजकारण आहे। या मागच्या काही काळापासून तुम्ही अशा पद्धतीचा पाऊस बघितलाय का कधी? कारण खूप वाईट परिस्थिती सध्या। हे बघा, सर्वप्रथम तर मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे। अगदी लहानपणापासूनच शेतीशी माझी नाळ जोडलेली आहे, ती आजतागायत कायम आहे। आणि माझ्या या संपूर्ण 60-65 वर्षाच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचा पाऊस महाराष्ट्रामध्ये किंवा आमच्या परिसरामध्ये पडताना मी कधीतरी एखाद्या वेळेस असं कुठंतरी ऐकायला मिळायचं। पण आज पाहतो की ज्याही ठिकाणी पाऊस पडायला लागलेला आहे तो ढगफुटी सदृश पाऊस त्या ठिकाणी पडतो आहे। नद्या नाल्यांना प्रचंड मोठमोठे पूर येत आहेत। पिकाचं तर नुकसान होत आहे, पण जमीनसुद्धा शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणे खरडून त्या ठिकाणी जात आहेत। या पावसामुळं अनेक लोकांचे घराचं सुद्धा नुकसान होत आहे। आणि त्यामुळं तुम्ही जे म्हटलं त्याप्रमाणे की ग्रामीण भागामध्ये राहणारा आणि विशेष करून शेतकरी हा हवालदिल नक्की झालेला आहे। पण त्या शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चित आम्ही मदत करूच। मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभा आहे। काही हजार कोटींची रक्कमही त्यांनी जाहीर केली, पण ती रक्कम तोकडी आहे असं सध्याच्याला बोललं जातं। हे बघा, माझ्या माहितीप्रमाणे आज जी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी 2000 काही कोटी रुपयाची मदत प्राथमिक मदत त्यांनी जाहीर केलेली। ही अंतिम मदत नाही आहे। अजूनही अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस पडतो आहे। अजूनही शेतकऱ्याच्या जमिनी खराब होत आहेत, पिकं खराब होत आहेत आणि त्याचे पंचनाम्याचे काम सुरू आहेत। एकदा हा थोडा पाऊस थांबला, एकदा पंचनाम्याचे कामं पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जी काही रक्कम आहे ती सुद्धा राज्य सरकार देईल। केंद्र सरकारची जी NDRFच्या माध्यमातून मदत करायची तीही तात्काळ मदत शेतकऱ्यांना केल्या जाईल। राज्य सरकारनं जर विशेष मदतीचा प्रस्ताव पाठवला तर निश्चित केंद्र सरकारसुद्धा त्याला मदतीचा हात आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देईल। शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही। शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार ठामपणानं उभं राहील। तुम्ही म्हणताय मदत केली जाईल, पंचनामे केले जातील, पण जाधव साहेब, सध्याची परिस्थिती अशी आहे की शेतीच्या बांधावरती जाता येत नाही। म्हणजे आपण जे दृश्य बघतोय, बांधावरती जाता येत नाही, तर मग पंचनामे कसे करणार? सरसकट काही ठराविक रक्कम म्हणजे NDRFचे जे निकष आहेत त्या निकषानुसार ही सरसकट मदत केली पाहिजे असं नाही वाटत सध्या? बिलकुल। हे बघा, या सगळ्या पंचनाम्यासाठी गाव पातळीवरले जे कर्मचारी आहेत त्यांच्या टीम तयार केलेल्या असतात। एक तर त्याच्यामध्ये आपला पटवारी असतो, दुसरा कृषी सहाय्यक आणि तिसरा ग्रामपंचायतचा सेक्रेटरी म्हणजे ग्रामपंचायतचा सचिव। या 3 लोकांची टीम असते आणि गावातल्या सगळ्या लोकांना सोबत आणि त्यांना त्या पूर्ण गावाची माहिती असते, गाव शिवाराची माहिती असते, कुठून नदी आहे, कुठं नाला आहे, कुठल्या गट नंबरमधून ते गेलेले त्याची सगळी माहिती पटवाऱ्याला त्या ठिकाणी असते। त्यामुळं त्याच्या सर्वेक्षणाचं काम चोखपणानं केल्या जाईल। आम्ही ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना भेटायला जातो त्यावेळेच्या अधिकाऱ्यांना आम्ही हे निर्देश देतो की ह्या 3 अधिकाऱ्याकडून सगळे पंचनामे करून घ्या। पंचनाम्याचं चावडी वाचन करा, एक कॉपी ग्रामपंचायतला ठेवा। त्याच्यात जर तुम्हाला काही चुका दिसल्या किंवा तुम्हाला काही अडचण वाटलं तर पुन्हा त्यांच्याशी संपर्क करून ते दुरुस्त करून घ्या। पण पंचनामे अतिशय पारदर्शीप्रमाणे करा। कुठलाही नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या। मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील त्यांनी सगळ्या आमदार खासदारांना मतदारसंघामध्ये थांबण्याचे निर्देश दिले आहेत। कारण ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले त्या शेतकऱ्यांच्या सोबत तुम्ही उभं राहा, शेतकऱ्यांना आधार द्या, ह्या प्रमुख सूचना आहेत। तुम्ही मतदारसंघामध्ये कधी जाणार आहात? कारण तुमच्या इकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पाऊस आहे। हे बघा, मी कालच मतदारसंघातून आलो। त्याही अगोदर मी मतदारसंघामधल्या अनेक गावामध्ये ज्या अतिवृष्टीच्या ठिकाणी जाऊन मी प्रत्यक्ष बांधावर जाऊन, गावामध्ये नाही बांधावर जाऊन, चिखलामध्ये जाऊन मी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या, नुकसानीची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्याला तसे निर्देशही पंचनामे करण्याचे त्या ठिकाणी दिलेले आहेत। आता आज या ठिकाणी हा पूर्वनियोजित एक मोठा इंटरनॅशनल कार्यक्रम म्हटलं तरी चालेल की योग दिवस, त्याचं लॉन्चिंग आपण आज या ठिकाणाहून केलेलं आहे गोव्यातून। या ठिकाणाहून घरी गेल्यानंतर परत आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्याला सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील याची खात्री देऊ। शेवटचा प्रश्न विचारतो, राज्य सरकारने मदतीचं आश्वासन दिलेलं आहे, जाहीरही काही मदत केलेली आहे,
कारण मदत खूप मोठ्या प्रमाणावरती लागणार सध्याची परिस्थिती बघता तर केंद्राकडनं काय मदतीची अपेक्षा देखील आहे? तुम्ही केंद्रामध्ये मंत्री आहात, अमित शहा असतील किंवा इतर केंद्रातील वरिष्ठ मंत्री असतील, त्यांची काही भेटीगाठी घेऊन अधिक मदतीचं मागणी करणार आहात तुम्ही? हे बघा, केंद्र सरकार NDRFच्या नियमानुसार कुठल्याही राज्यामध्ये अशी नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यावर आली तर मदत करत असते, पण याहीपेक्षा जर जास्त नुकसान झालं असेल आणि मी अगोदर सांगितलं की राज्य सरकारनं जर प्रस्ताव दिला तर केंद्र सरकार निश्चित महाराष्ट्र राज्य सरकारला आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यालाही मदत करायला कमी पडणार नाही याची मला खात्री आहे. निश्चितच हे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव होते, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की केंद्राकडे राज्याचा प्रस्ताव आल्याच्या नंतर केंद्राकडून देखील मदत केली जाईल असं सांगत असतानाच इथला कार्यक्रम आवरल्याच्या नंतर मी तातडीने मतदारसंघामध्ये जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या बांधावरती उभं राहून आम्ही तुमच्यासोबत ठामपणे उभं आहोत अशा पद्धतीचा विश्वास देखील शेतकऱ्यांना देणार आहेत. अशा पद्धतीची देखील प्रतिक्रिया प्रतापराव जाधव यांनी TV9 मराठीशी बोलताना व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, गोवा. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.